कोल्हापूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या काही टिप्परवरील ध्वनिक्षेपक बंद आहेत. ध्वनिक्षेपक बंद असल्यामुळे नागरिकांना कचरा संकलनासाठी टिप्पर आल्याची माहिती मिळत नसल्यानं कचरा घरातच साचून राहतोय. या पार्श्वभूमीवर ITI परिसरातील हनुमान नगर, स्टेट बँक कॉलनी, वृंदावन पार्क, नंदनवन कॉलनी आणि रामानंद परिसरातील नागरिकांनी या परिसरात असलेले टिप्पर अडवून या टिप्परसमोर बोंब मारो आंदोलन केलं. महानगरपालिकेनं या सर्व टिप्परवर कायमस्वरूपी ध्वनिक्षेपक बसवावेत, अन्यथा दरवेळी अशा प्रकारे आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिलाय. आज इथं जे आम्ही बोंब मारो आंदोलन जे केलेलं आहे ते यासाठी केलेलं आहे, ही जी कचरा गाडी आहे याच्यावरचे स्पीकर बंद असल्यामुळं लोकांना समजलं जात नाही की कचरा गाडी आपल्या दारामध्ये आलेली आहे. जर या गाडीवरती स्पीकर असे जर बसवले नाहीत तर प्रत्येक वेळेला गाडी अडवून बोंब मारो आंदोलन केलं जाईल. याचं गांभीर्याने महापालिकेनं गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि प्रत्येक कचरा गाडीवरती स्पीकर चालू करून द्यावेत. यावेळी माजी नगरसेवक सुनील पाटील, गजेंद्र सावंत, अतुल निंबाळकर, गोपीचंद जाधव, करण पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.